तू अशी का ग उभी? मी यांची वाट पाहते ताई. ताई? कोण ताई? मी तुझी थोरली जाऊ आहे, मला जाऊबाई म्हणायचं. सासूबाईने आई म्हणून दुरळ घातलीस, मी तशी फसायची नाही. प्रत्येकाने आपल्या पायरीने वागावं. अहो पण मी माझ्या नवऱ्याची वाट पाहते, हा काय अपराध झाला का माझा? होय, म्हणे नवऱ्याची वाट बघते. स्वयंपाक कुणी करायचा? जा आज सगळा स्वयंपाक करून ठेव. आणि हे बघ, मी माहेरी चालली. ते आले ते त्यांना सांग मला यायला उशीर होईल. काय कळलं? या सुस्वागतम. खरं म्हणजे तुझ्यासाठी सुस्वागतमचा बोर्डच लावायला पाहिजे बाहेर, कारण तू नेहमीच येत असते. मी तुला भेटायला येत नसते, आईला भेटायला येत असते. खरंच वसुधा, कधी कधी मला कळत नाही एक्झॅक्टली तुझं सासर कुठलं आणि माहेर कुठलं. तुला काय करायचंय? ओ हो 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 हो, वाघ आणि मंडळी आपलं स्वागत करीत आहे. काय ग, इथं राहायला आलीस का आपली फ्लाइंग व्हिजिट? मला माहितीये पप्पा, तुम्हाला आणि सदाला मी इथे आलेलं आवडत नाही ना. नाही ग, मुलींनी माहेरी यावं, पण ते दसरा दिवाळीला. आता आमच्या बायकोला माहेरच नाही, नाहीतर तिला अगदी कायमची माहेरी पाठवून दिली असती बघ. अरे वा, मला कायमची माहेरी पाठवून द्यायला निघालत काय? पण मला माहेरची माणसं असती ना तरी सुद्धा मी हे घर सोडून गेले नसते, समजला? अहो, एकुलती एक लेक आज इतक्या दिवसांनी माहेरी आली आहे, पण बघा बघा एकाच्या तरी चेहऱ्यावर आनंद दिसतोय का? अहो पण तुमच्या दिसतोय ना, मग पुष्कळ झालं की. काय ग, काय म्हणते तुझी सासू? आई कुठे इथे गेली तीर्थयात्रेला. बरोबर आहे, करून करून भागली आणि देवपूजेला लागली. कशी आहेस निर्मला? बरी आहे. आई, प्रवासात काही त्रास झाला नाही ना? नाही. तुम्ही येणारे आधी कळलं असतं तर आम्ही तुम्हाला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. अगं मी पत्र पाठवलं होतं आणि उद्यापनाची काय तयारी करायची तेही कळवलं होतं, पण मला पत्राची काहीच माहिती नाही. या भाऊजी. अरे वा 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 वहिनी, वा, अगदी शुभ मुहूर्तावर आलो. काय वहिनी, दर्शन व्यवस्थित पार पडलं 12 ज्योतिर्लिंगाचं? हो, अगदी छान झालं. निर्मला, त्या पिशवीतला प्रसाद दे नाना भाऊजींना. हो देते ना. केव्हा आलात वहिनी? हे आत्ताच आले. प्रवासात काही दगदग वगैरे? नाही नाही, काही नाही. चला, आता अरिष्ट टळलं. आता सगळे अगदी गुण्या गोविंदानं नांदू शकाल. वसुधा, कुठं निघालीस? अगं आज व्रताचं उद्यापन आहे. कसलं उद्यापन आणि कसलं काय? खुळ्या समजुती. नाही तर तुमच्या लाडक्या सुनेलाच सांगा ना, ती करेल सगळं. बरं बाई, निदान प्रसाद तरी घेऊन जा. तोही द्या तुमच्या लाडक्या सुनेलाच. मला वेळ नाही, मला मम्मी बरोबर शॉपिंगला जायचंय. सदाचं लग्न ठरलंय ना. सदा हे असंच जाऊ द्या, निघाव हे बरं. बसा नाना भाऊजी, मी तुमच्यासाठी चहा आणते. तुम्ही कशाला त्रास घेता आई? नुकत्याच प्रवासाहून थकून आला, तुम्ही बसा, मी चहा करून आणते. साखर थोडी कमी ग पुरी. बाकी मंगला वहिनी, वसुधेच्या बाबतीत आपली निवड चुकली हेच खरं. जाऊ द्या, तुम्ही कशाला लक्ष देता वसुधेकडे? 12 ज्योतिर्लिंगाने तिच्या पुढे हात टेकले, तिथं आपली काय कथा. बाकी मंगला वहिनी, तुमची धाकटी सून मात्र गुणी आहे. तुम्ही असं करा, तुम्ही तिच्या हस्तेच उद्यापन करून घ्या, मी स्वतः येईन प्रसादाला. भाऊजी, तुम्ही पाठीशी आहात म्हणून संसारात खंबीरपणे मी उभी आहे, नाहीतर. हा हा वहिनी, पुन्हा असं नाही बोलायचं. अहो हेही दिवस जातील, तुम्ही का हताश होता? दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली, तरी तू आपला तसाच. कशाला गेला होतास मिलिटरी? अरे युद्धात बंदुकीच्या फैरी झाडल्यास आणि मग आत्ताच तुझी बंदूक अशी मूग गिळून का स्वस्त बसलीये? जाशील पुन्हा कधी मिलिटरीत? करशील पुन्हा कधी लग्न? करशील? बाबू, हे बाबू,
अरे हा काय स्वतःशीच बडबडतोय की काय? अहो रिटायर्ड मेजर, क्विक मार्च. या इकडे या. मग काय करणार? अरे सदा गेलाय नोकरीला हं. आणि या मायलेकी गेल्या शॉपिंगला. अरे हो, पण त्यात एवढं वैतागण्यासारखं काय आहे? असं बघ ना हा. अजून कशात काही नाही, तर या मायलेकी गेल्यात लग्नाची खरेदी करायला. हं. आणि आमची कन्या, तिचा मुक्काम आपला सदा इथं. सासर सासू दीर जाऊ कुणाचीही पर्वा करत नाही. बरं काही बोलायला जावं तर गृहमंत्र्यापुढं आमचं थोबाड उचकटत नाही. बाबू तू मेजर आहेस, पण बायको पुढे अगदी मायनर आहेस बघ. हसतेस काय खुळचट? नाना हा सदा, अरे का तुझं लग्न ना, आणि तू खरेदीला गेला नाहीस तो? अहो, मला काय कळतं त्यातलं नाना. बाकी सगळं जाऊ दे. मुलगी कुठली आहे सांग बघू. आपल्या शाहू चौकातले पवार, त्यांची सुनंदा. शाहू चौकात म्हणजे तो भिक्या पवार की काय? हो, अरे माझा अगदी दोस्त तो. सगळेच बुवा तुझे दोस्त कठीण आहे. नाही पण बाबू, अरे त्याला एवढी मोठी मुलगी आहे मला खरंच माहिती नव्हतं. नाना हा? ते जाऊ दे. आमच्या आईचा स्वभाव तुम्ही जाणता. तिच्या हाताखाली सुनंदाचा कसा काय निभाव लागणार काळजी वाटते हो मला. हे बघ, त्याची तू अजिबात काळजी करू नकोस. ते सगळं माझ्याकडे सोपं. बरं. पण मला ती मुलगी केव्हा दाखवायला घेऊन येतो सांग? कमी जाऊ तिच्याकडे? नाही नाही, तुम्ही नका जाऊ, मीच तिला घेऊन येतो तुमच्याकडे दाखवायला. बघा, हो प्रॉमिस. प्रॉमिस. हा, नाही तर मागच्यासारखं करशील. नाही हो, काहीतरी टिंगल करत. हे बघ निर्मला, थोरली जाऊ ही थोरल्या बहिणीसारखी असते. तिचं बोलणं मनावर नाही घ्यायचं. मी त्यांच्या बोलण्याला प्रत्युत्तर सुद्धा देत नाही आई. प्रथम मी त्यांना ताई म्हटलं, तर त्यावर त्या मला म्हणाल्या, खबरदार मला ताई म्हणशील तर. मी थोरली जाऊ आहे तुझी, आपल्या पायरीला वाग. जाऊ दे ग, स्वभावाला औषध नसतं. छान झाल्या का माझ्या चाहड्या सांगून सासूबाई ना पाय चेपता चेपता. मला तुझी सगळी कारस्थानं कळून चुकले तर निर्मला. कसली कारस्थानं? आणि वसुधा, जरा खालच्या आवाजात बोलायला शिक. कसली खमेंड आली आहे ग तुला? तुझ्या नवऱ्याच्या डॉक्टरकीची का त्याच्या पगाराची? पण त्याला डॉक्टर मी केलाय हे विसरू नकोस. कर्तव्यच होतं तुमचं ते. कर्तव्याच्या गोष्टी तू मला सांगतेस? तू सुनेचं कर्तव्य करतेस? तुला तुझ्या आईनं काहीही शिकवलेलं दिसत नाही. खबरदार माझ्या आईचं नाव घ्याल तर मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते सासूबाई. अरे रोज रोज काय चाललंय तुमचं हे? तुमच्या आईलाच विचारा ना, त्यांना मी डोळ्यासमोर नको असते. ती त्यांची लाडकी सून आहे ना, सेवा करणारी, तिचंच सारखं कौतुक. कौतुक करण्यासारखीच आहे ती, तुझ्यासारखी घालून पाडून बोलणारी नाही. आणि मला आधी सांग, माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीत तू का आलीस? ऐकलं? असं मला रोज रोज ऐकून घ्यावं लागतं. माझी या घरात किंमतच नाही. अरे पण जरा ऐकून तर घे तू. मला काही सुद्धा ऐकून घ्यायचं नाहीये. पाहिलंस निर्मला, असं असतं एकेकीचं नशीब. आयुष्यभर पंखाखाली वाढवायचं आणि शेवटी जटायू सारखे पंख कापून घ्यायचे. अगं पण तुला रडायला काय झालं? रोज हेच नशीबी आहे माझ्या. तुम्ही घरात नसताना मला घालून पाडून बोलत असतात नुसत्या. साथीला ती निर्मला, माझ्या आईचा आणि माझ्या माहेरचा सारखा उद्धार चाललेला असतो. पण आईला अच्छेतकी रागवलेली कधी पाहिली नव्हती मी. त्याला कारण आहे. त्यांचं आणि निर्मलाचं माझ्याविषयीचं बोलणं मी ऐकलंय. त्या दोघींचं मोठं कारस्थान चाललंय. हे घर त्यांच्या मागे त्या निर्मलाच्या आणि नितीन भाऊजींच्या नावावर करून देणार आहे. काय? हो, माझ्या कानाने ऐकलंय मी. या असं होय? हो. ठीक, याचा निर्णय उद्याच होईल. आई जरा बाहेर येतेस का? काय रे? मला एक निर्णय घ्यायचा आज. निर्णय? कसला निर्णय? कळेलच तुला. नितीन, तुझ्या बायकोला घेऊन बाहेर आहे. निर्मला स्वयंपाकघरात आहे, मी बोलावते तिला. निर्मला, बाहेर ये ग. काय आई? नितीन, माझ्या कानावर आलं तुम्ही दोघांनी म्हणून हे घर आपल्या नावावर करून घेण्याचा घाट घातलाय. कुणी सांगितलं तुला हे? माझ्या बायकोनं स्वतःच्या कानानं ऐकले तिनं. मग तिच्या कानाखाली आवाज काढ. तुझ्या जागी मी असतो तर काढला असता. खोटारडी कुठली? काय खोटेपणा केला हो मी? तुझ्या मनाला विचार. जाऊ बाई, आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार करायला हवा होता. आम्हाला या घराचा मोह नाही. आम्ही स्वतंत्रपणे राहू शकतो, पण आम्ही इथे राहतोय ते फक्त आईंसाठी. पुरे झाला तुझा मानभावीपणा. तुला मी चांगली ओळखून आहे.
खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. खबरदार तिला असं बोलशील तर. हे घर माझं आहे आणि माझ्या संमतीशिवाय ते कुणाच्याही नावावर होणार नाही. म्हणजे अरुण, अप्रत्यक्षपणे तुझ्या बायकोनं माझ्यावर आरोप केलाय. आई तू कशाला मध्ये पडतेस? अरुणला आपल्या बायकोच म्हणणं खरं वाटणार. खबरदार, माझ्या बायकोबद्दल एक शब्द बोललास तर. तुझी एवढी हिंमत झालीच कशी? मी तुझा मोठा भाऊ आहे. असशील, पण ही आपली आई आहे याचंही भान नाही तुला. सारखा आईचा आणि निर्मलेचा अपमान करत असते. काय? उलट तुझीच बायको माझ्या बायकोचा अपमान करत असते. विचार आईला, कोण कोणाचा अपमान करत असतं ते. घालून पाडून बोलणं, उठसूट माहेरी पळणं एवढाच उद्योग आहे तुझ्या बायकोला. त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? का? या घराचा मी सुद्धा एक घटक आहे. तू डॉक्टर असशील तर मी इंजिनियर आहे. तुझी बायको या घरात आली आणि या घरातली शांती समाधान सगळं नाहीच झालं. कारण तू तुझ्या बायकोचा दास झालाय. आता तुझ्या गळ्यात पट्टा अडकवून हातात साखळी ठेवायचं तेवढं बाकी आहे. तू हिंमत झाली कशी? अरुण, नितीन, काय चाललंय हे? गप्प राहा दोघे. अरे, तुमच्यासाठी एवढे कष्ट केले, मेहनत केली हा दिवस पाहण्यासाठी. तुमच्या करता मी माझ्या तारुण्याचा विचार केला नाही. होळी केली रे त्याची. दुसरं लग्न केलं असतं तर तुमचे हाल कुत्र्याने सुद्धा खाल्ले नसते. आज मला लाज वाटते रे तुम्हाला जन्म दिल्याबद्दल. ज्या मुलांना आईच्या अंगावरचं दूध प्याल्याची चाड नाही, त्यांनी स्वतःला मुलगा कशाला म्हणून घ्यायचं? त्यापेक्षा मी निपुत्रिक राहिले असते तर फार बरं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं? हे घर तुमच्यावर चालले? हे घर चालले तुमच्या वडिलांच्या स्मृतीवर. अजूनही मी नोकरी करू शकते, समजला? चालते व्हा आपापल्या खोलीत. कोणीही माझ्या नजरेसमोर एक क्षणभरही उभे राहू नका. चालते व्हा इथून. ऐकलत ना तुम्ही सगळं? तुमच्या माघारी मुलांना मोठं केलं, मार्गाला लावलं. सगळं सगळं व्यर्थ गेलं. मी आत येऊ का? या डॉक्टर. अरुण आणि नितीनच्या लग्नाची पत्रिका मिळाली, पण ते मी अमेरिकेहून आल्यानंतर. तुम्हा सगळ्यांसाठी भेट मात्र आणलेली आहे. हे अरुणसाठी, हे नितीनसाठी आणि हे तुमच्यासाठी. भाऊबीजेची ओवाळणी समजा हवं तर. एक विचारू? तुम्ही मुलांसाठी एवढे कष्ट केले, आता तरी सुखात आहात ना? होय डॉक्टर, आता सगळं सुखच सुख. मी केलेल्या कष्टांची माझ्या मुलांना जाणीव आहे. सुना तर मला आई मानतात. सुखी संसाराला आणखी काय लागतं? मी पूर्ण सुखात आहे डॉक्टर, पूर्ण सुखात आहे.